चला, श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. मकर संक्रांतीच्या दिवशीच्या दुपारपासून हा व्हिडिओ मी चालू करत आहे. कालचा व्हिडिओ तुम्हाला कालच पोचला आणि आजचा व्हिडिओ आज महाराजांवर किती सुंदर प्रकाश येत आहे बघा, उन्हाची किरणं आणि माझ्या पण तोंडावर आली आहेत. पण बरं वाटतंय, खरंच छान वाटतंय म्हणून बसली आहे इथं. तर आता चाललेली आहे मी काल तुम्हाला ज्याप्रमाणे सांगितलं डीमार्टला, आणि आल्यानंतर ओवीला तिळगुळ वाटायला जायचं आहे आणि जा म्हटलं, कारण तेवढीच मजा असते मुलांना. आणि आता तिळगुळ वाटून येते. महाराजांना पण तिळगुळ सकाळी पुरणाच्या पोळीचा नैवेद्य दाखवला. आता संध्याकाळी महाराजांना आधी तिळगुळ देणार आणि मग बाकीची सुरुवात करणार. आता शक्य झालं तर डीमार्टमध्ये थोडंफार शूटिंग करते, नाहीतर मग घरी आल्यावर. आणि फुलं पण घ्यायची आहेत. फुलं संपली आहेत. मी एक 3-4 दिवसाची एकदम फ्रीजमध्ये आणून ठेवलेली होती. म्हणजे वडील आले, दादा आले त्या दिवशी दादांनी आणून ठेवलेली होती. तर आता संपली आहेत. 2-3 दिवस झाले, कारण वेळ नव्हता जायला पुन्हा, त्यामुळं आधीच आणून ठेवली होती. तर चला आता फुलं आणते, घरातलं सामान आणते. आज स्वयंपाकाचं टेन्शन नाही आहे. आणि मला वाटतंय 90% महिलांना संक्रांती दिवशी संध्याकाळी स्वयंपाकाचं टेन्शन नसतं, कारण आपण दोन्ही वेळचा स्वयंपाक एकदमच करतो. त्यामुळे फक्त भात लावायचा आहे आमटी भात खाण्यासाठी, बाकी सगळं शिल्लक आहे. तर चला, भेटते तुम्हाला थोड्या वेळाने. साधारण 4:30-5 वाजता तुमच्याशी बोलल्यानंतर मी डीमार्टमध्ये आले आणि जेवढं सामान काल घ्यायचं होतं ना, तेवढीच मी लिस्ट केली होती आणि तेवढ्याच भागामध्ये गेले. जसं की तांदूळ, डाळी, तेल किंवा आपल्याला जे अगदी गरजेचं आहे, साबण, ह्याचं मशीनचं लिक्विड, एवढ्याच सेक्शनमध्ये गेले. बाकी बिस्किटांकडं तर बघतही नाही. आता मी बघितलंच नाही, म्हणजे त्या साईडला गेलेच नाही. कपड्यांच्या साईडला काहीही काम नव्हतं, त्यामुळं त्या साईडला पण गेले नाही. हे जे खाण्याचं खाऊचं सामान असतं तिथंही काही काम नव्हतं. त्याचप्रमाणे सॉस वगैरे असतात, मॅगी असतात, तिथंही काही काम नव्हतं. अशा अनेक ठिकाणी काम नव्हतं जिथं मी गेलेच नाही. काय होतं, डीमार्टला गेल्यावर सर्वजण म्हणतात की खूप जास्त खर्च होतो. मलाही मान्य आहे, माझाही व्हायचा. पण तेव्हा जेव्हा आपण सगळं डीमार्ट फिरतो, आपण जर लिस्ट काढली आणि त्या सेक्शनला गेलो, तर मात्र आपला जादाचा खर्च होत नाही. पण आमची ओवी अशी आहे की कधीही गेल्यावर ती मोकळ्या हातानं येत नाही. कुठंही जावा, मेडिकलमध्ये जावा, चॉकलेट मागते. कुठंही जावा, तिचं आहेच आहे. तिनं मला ते डार्क चॉकलेट आणि हे घ्यायला लावलं की तिला घरी चॉकलेट बनवायचे आहेत. तो चॉकलेटचा जो ट्रे मोल्ड असतो तो पण तिनं आणलेला आहे आणि तो आणल्यापासून तिचं एकच होतं की मला चॉकलेट बनवायचं आहे, आई ते घे. मग काल मी फायनली ते घेतलं आणि ते झालं की तिनं बॅडमिंटन मागायला सुरुवात केली. तिला मी समजावून सांगितलं होतं की आपल्याला आत्ता नाही घ्यायचं आहे, त्यामुळं मग ते ऐकली. कारण तिला गेल्या महिन्यातच मी सायकल नवीन घेतलेली आहे. हा दुसऱ्या दिवशी सकाळचा व्हिडिओ आहे. खूप छान अशी मला वॉलला हँगिंग लावायचं होतं बाहेर, वेलकम होमचं. आता ह्याला खालून थोडंसं काहीतरी लावलं पाहिजे बघा, कारण ते असं उभं राहत आहे आणि खूपच छान वाटलं मला हे. मला आता अशा काही गोष्टी घ्यायच्या आहेत नवीन ज्या छान दिसायलाही दिसतात आणि आपल्याला बघायला पण मस्त वाटतं. वेलकम होमची ही एक सुंदर पाटी आज सकाळी सकाळी लावली आणि छान वाटलं. त्याच पद्धतीनं हे आपलं बघा, हे घर स्वामींचे आहे. आम्ही स्वामींच्या घरात राहतो. पहिल्याही घराला मी लावलं होतं, म्हणजे जरी रेंटचं असेल तरी, आणि याही घराला लावलं, कारण आपल्या अंगामध्ये ती मगरुरी राहत नाही की हे माझं घर. हे घर कोणाचं आहे, तर हे स्वामींचं घर आहे, हे मनामध्ये कायम ठेवायचं. तर चला म्हटलं, सकाळी सकाळी आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. आता हा जो पसारा आहे तो आवरायचा आहे अजून, कारण काहीच आवरलेलं नाही आहे. पण सकाळी म्हटलं डीमार्टचं सामान तुम्हाला दाखवावं, काल मी काय काय आणलं. आणि अजून दोघी पण आज सुट्टी असल्यामुळं, तिची सुट्टी असल्यामुळं आज अजून पारोशा आहोत. पण म्हटलं व्हिडिओला सुरुवात करून त्याचा एंडिंग करावा. एकदा जर आळस आला की नाही की राहू दे आज व्हिडिओ, की मग ते माझ्याकडून कंटिन्यू होणार नाही. म्हणून म्हटलं जे आहे जसं आहे आपलं रिअल लाईफच दाखवायचं. की आत्ता माझा हे सगळा पसारा पडलाय, म्हणजे मी थोडंफार आवरायचं ठेवलंय. कांद्याची पात चिरून ठेवली आहे, कांदा चिरून ठेवला आहे, पोळ्या केल्यात. आज तसंच केलं, कारण की मला जास्त वेळ आज पूजेला वगैरे लागणार आहे. दुर्गा सप्तशतीचं पठण करायचं आहे, त्यामुळे सगळं आवरून आंघोळ करायची आज आणि मग देवपूजेला बसायचं असं ठरवलं मी. तर चला तुम्हाला किराणा दाखवते.
सगळ्यात पहिली मुगाची डाळ जी माझ्याकडे भरपूर लागते, तुरीची कमी लागते पण मुगाची जास्त लागते. मुगाची डाळ आणली, त्यानंतर मसूर आणला, अख्खा मसूर आमच्याकडे खूप जास्त आवडतो. रवा आणला, हा गूळ आणला, देशी गूळ आमटीला किंवा मला बऱ्याच गोष्टींना लागतो. चवळी आणली, बऱ्याच दिवसात चवळीची उसळ केलेली नाही आहे आणि ती सोमनमध्ये मी जेव्हा खाल्ली ना वाडीमध्ये तेव्हापासून मला खावी वाटली होती. विमचे साबण आणले, मला स्वतःला भांडी घासली की लिक्विड लागतं पण त्या ताई येतात त्यांना साबणच लागतो. त्यानंतर बेसन पीठ आणलं, डाळ पण आणायची आहे बारीक करून आणायला. ही आणली तुरीची डाळ, थोडं सामान आणलं. हे मिल्कमेड आणलं ह्याच्यासाठी, हिला चॉकलेट करायचे, डार्क चॉकलेट. कुठे आहे गोवी ते? हे चॉकलेट बनवायचंय ह्याच्यासाठी. खरं व्हाईट चॉकलेट लागतं पण बघूया आता ह्यानं होतंय का. मी पण कधी बनवलेलं नाहीये. आणि हा तो ट्रे दाखव. खूप दिवस ती मागं लागली होती. खरं तर करायला अवघड नाही पण सारखी सवय नको म्हणून मी थोडी गप्प बसते. कोलगेट आणली, ही कुठली म्हणतात त्याला, मॅक्स फ्रेश कोलगेट. हा व्हाईट कपड्यांसाठी आला, रिन आला. यावेळेस रॉक सॉल्ट न आणता म्हटलं टाटा मीठ वापरावं 1 महिनाभर. आणि हे देवासाठी खास तिळाचं तेल, म्हणजे गेलोय आणि देवासाठी काही नाही घेतलं असं नाही होत. आणि संक्रांतीचं हळदी कुंकू करण्यापेक्षा मला असं वाटलं की जास्त बायका बोलवण्यापेक्षा आमच्याकडे ज्या ताई येतात ना त्या मला परवा ना कपडे घड्या घालत असताना म्हटल्या की मला एखादी ओढणी द्या तुमची असेल तर सॉफ्ट मधली. मी दिली त्यांना पण नंतर मलाच कसं तरी वाटलं की अरे यार आपण जुनी कशाला दिली, म्हणून मग मी काल त्यांना अशी सगळ्या ड्रेसवर मॅच होईल अशी ओढणी आणली. 150 रुपयाची आहे, 149. पण म्हटलंय बघ आपण 10-20 रुपयाच्या वस्तू 10 जणींना द्यायच्या, त्यापेक्षा जिला जे हवंय ती एकच वस्तू द्यावी अशा विचारानं मी आणली. पण बघू हळदी कुंकू करावं असं वाटलं तर तेही करी. हे पोहे आणले आपल्याला रोज जे लागतात ते. त्यानंतर शेंगदाणा 1 किलो. शेंगदाणा आपल्याकडे खूप भरपूर लागतं. हे एरियलचं लिक्विड, एरियल शिवाय कुठलंच वापरत नाही मी, एरियलच वापरते. आणि ही साखर आता उचलत नाही. तर एवढं सामान भरलं. त्यानंतर मग अजून काहीतरी आणलं होतं मला वाटते, नाही आठवत आता. एवढंच सामान मी काल आणलं. नको उचलू बाळा. आणि मला वाटतं आजचा व्हिडिओ आपण इथंच थांबवावा. जास्त पण मोठे व्हिडिओ कुणी बघत नाही. आता उद्या किंवा आजचा व्हिडिओ मी इथून सुरुवात करीन. हे सगळं आवरतानाचा वगैरे हे सगळं आवरायचंय. आणि हे कट्ट्याच्या खाली आहे ना हे सगळा पसारा सारखी, हा जो पसारा दिसतोय तो पण नीट लावायचा आहे. खरंच असं वाटतंय बरं का मला की एवढी तरी ट्रॉल्या करून घ्याव्यात, कारण हा सगळंच ओपन किचन असल्यामुळे सगळंच दिसतंय. अगदी आपण स्वयंपाक करताना तरी पसारा असतो. आता हा आवरला की छान दिसतं, नाही असं नाही, पण एवढ्या तरी असाव्यात असं वाटतंय मला. बघूया. आणि तो मेन म्हणजे गॅसचा पाईप आहे ना तो आतून घ्यायचा आहे, तो पण अजून बाहेरून आहे, कारण नुकतंच आपलं शिफ्टिंग झालेलं आहे, 4 दिवस झाले. त्यामुळे अजून जागच्या जागेवर वस्तू नाही आहेत. एकच रॅक आहे भांड्याचं आणि भांडी तशी आता बऱ्यापैकी भरपूर झाली. त्यामुळं कुठं काय ठेवावं हे लक्षात येत नाहीये, पण हळूहळू येईल लक्षात. चला आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच. पुन्हा भेटेल नवीन व्हिडिओ सोबत. आणि हा कोणतरी मला काल विचारलं गळ्यातलं का नाही घातलेलं, तर आहे आणि सोन्याचं पण आहे. आणि तिथनं महाराजांच्या इथनं असे प्रश्न का विचारता मला काही कळत नाही. की त्या लेडीजनं विचारलं गळ्यातलं दिसत नाहीये, तर मी म्हटलं आहे की. तर मग त्यांनी मला प्रश्न केला की सोन्याचं गळ्यातलं दिसत नाहीये, तर अरे आपण बदल म्हणून काहीतरी घालू शकतोच ना. असं नाही की मी बघ इथे महाराजांच्या कोपऱ्यात, असं नाही की आपण सोन्याचंच घालतो किंवा आपण दुसरं घालूच नाही, असं काहीच नाहीये. सोन्याचं गळ्यातलं मी तिथं दिसलं का मागं आहे तिथं व्यवस्थित बघ, मूर्तीच्या मागं. इकडून कुठं, तिकडूनच बघ की, त्या पाटाच्या इथं वगैरे खाली तिथंच ठेवलं होतं बघ मी महाराजांच्या इथं. बरं असू दे. तर अशा पद्धतीनं ते काढून ठेवलं होतं. पण असे प्रश्न का विचारता हे मला पण कळत नाही की गळ्यातलंच का घातलं नाहीये. हा द्या थांबा, गळ्यातलंच का घातलं नाहीये. आता ते कोण होत्या लेडीज का कोण होतं माहित नाही, त्यांना म्हणावं हे बघा माझं गळ्यातलं कुठेही गेलेलं नाहीये, घातलं नाहीये मी फक्त. तर असे प्रश्न मनात का येतात लोकांच्या की का गळ्यातलं घातलं नाही, सोन्याचं गळ्यातलं कुठं गेलं. तर हे बघा सोन्याचं गळ्यातलं. सगळंच काही दाखवायचं नसतं की मी काढून ठेवलंय. वाटलं मला हे छानसं गळ्यातलं घालावं, त्यात काय एवढं.
तर चला आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओ सोबत, नवीन विषयासोबत. तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ.